स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्या क्लासचा डे 4 आणि या डे 4 मध्ये आपण आपल्या जीवनामध्ये एक आनंदाची सुरुवात करणार आहे, कारण आज आपण रेकी शिकणार आहोत. रेकी काय आहे, कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकते, याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सो किती लोक आहेत की लास्ट 3 डेज मध्ये ज्यांनी क्लिन्झिंग केलं? क्लिन्झिंगची प्रक्रिया कुणी कुणी केली? की जीवनातले जे दुःख आहे ते कागदावर लिहिले, फाडल्याने जायले. ओके. काही हलकं वाटतंय का मॅडम, सांगा. लिहिल्यानंतर, फाडल्यानंतर. उज्ज्वला मॅडम, अनम्यूट करा. हो मॅडम. छान वाटलं. रिलॅक्स वाटतंय ना? हो हो हो. ग्रेट. रिलॅक्स वाटलं. कारण हलकं जोपर्यंत आपण काही ओझे घेऊन जगणार तोपर्यंत फायदा होणार नाही. आणि कारण आज आपण ऍक्च्युअल रेकी एनर्जीला आपल्या लाईफचा पार्ट बनवणार आहे. आणि जेव्हा आपला शक्तिपात होईल तर तुम्ही ते मॅजिक बघणार आहे की सांगितलं जातं की मिठाचा खारटपणा तुमच्या शब्दांनी कमी होणार आहे, पाण्याला तीर्थाची चव येणार आहे, पाण्याचं आपण सकारात्मकतेचं हिलिंग करणार आहे. तर सगळ्या पॉझिटिव्हिटी आपण शिकणार आहात, पण त्याच्यासाठी या रेखी ऊर्जांचा शक्तिपात आपल्याला आपल्या लाईफमध्ये करून घेणं गरजेचं राहील. ओके, थँक्यू. एक साक्षी मॅडमचं घेऊ. बोला साक्षी मॅडम, काय म्हणताय? साक्षी मॅडम, अनम्यूट करा. वाटतं साक्षी मॅडमचं नेटवर्क हँग झालेलं आहे. सो लेट स्टार्ट. मॅडम साक्षी. हा, बोला साक्षी मॅडम, काय म्हणताय? खूपच सुंदर होते. ओके, थँक्यू. तुमचं थोडा नेटवर्क इश्यू मला वाटून राहिलेला आहे, तुमचा आवाज क्लिअर येत नाही. ओके, थँक्यू. चलो. सो आज आपण बघणार रेकी काय आहे. थँक्यू. थँक्यू. रेकी काय आहे आणि कशा पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये चेंज करू शकते हे आपण बघणार आहे. त्याला सांग. रेकी कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते हे आपण बघणार आहे. पण त्यापूर्वी रेकी शब्द तुम्ही ऐकलेला असेल, न्यूज चॅनलवर ऐकलाय, पेपरमध्ये वाचलाय की रेकी करून एखादा दरोडा टाकला, रेकी करून एखादा बॉम्बस्फोट केला. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगते, त्या रेकीशी आपला काही संबंध नाही. ठीक आहे. तो जो शब्द आहे तो फ्रेंच शब्द आहे. आणि ती रेकी करणं म्हणजे काय? समजा मला एखादं हॉटेल टाकायचं आहे किंवा एखादी फॅक्टरी टाकायची आहे. आता ते हॉटेल किंवा फॅक्टरी टाकण्यासाठी जर मी जागा बघितली, तर मग मला तिथे कच्चा माल मिळेल का? मला तिथे वर्कर मिळतील का? त्याच्यानंतर तिथे जर मी बनवलेला फॅक्टरीतला माल तो बाहेर ठिकाणी सेल होईल का? हे सगळं परीक्षण करणं, त्याला म्हणतात रेकी करणं. ठीक आहे. आणि ती रेकी कोणती आहे? फ्रेंच रेकी. जसं हे फॅक्टरी टाकण्यासाठी, एखादी कंपनी टाकण्यासाठी, एखादं हॉटेल टाकण्यासाठी रेकी केली जाईल, बरोबर आहे. त्याच पद्धतीने एखाद्याचं अपहरण, एखादा बॉम्बस्फोट अशी चुकीचं काम करण्यासाठी देखील रेकी केली जाते. पण त्या रेकीशी आपला संबंध नाही. क्लिअर झालं? आपण जी रेकी शिकणार आहे, हा रेकी शब्द जपानी शब्द आहे. कोणता शब्द आहे? जपानी शब्द आहे. आणि या जपानी शब्दामध्ये रे म्हणजे विश्वव्यापी प्राण ऊर्जा, की म्हणजे प्राण ऊर्जा, सर्वव्यापी सर्वत्र व्याप्त असलेली प्राण ऊर्जा जी तुमच्या आणि माझ्या सर्वांमध्ये आहे, तिला ऍक्टिव्ह करणं म्हणजे रेकी करणं. कळलं? आपण जी रेकी करणार आहे, जी ही रेकी आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक या सगळ्या समस्यांचं समाधान देणारी ऊर्जा म्हणजे रेकी ऊर्जा आहे. आणि ती जी तुम्ही आतापर्यंत न्यूजपेपर आणि टीव्हीवर जे ऐकलेलं आहे, त्या रेकीशी आपला काही संबंध नाही आहे. कारण शिकायच्या पहिले कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. नाहीतर जे लोक आले असतील की बा रेकी करून असेही काही कामं होतात, त्यांच्यासाठी हा क्लास नाही आहे, त्यांच्यासाठी ही रेकी पण नाही आहे. कारण लोकांना नाव सेम आहे ना. जसं NO नो आणि KNOW नो, दोन्ही शब्दांचा अर्थ वेगळा ना. NO नो म्हणजे नाही, KNOW नो म्हणजे माहिती असणे. त्याच पद्धतीने या रेकीची स्पेलिंग आहे, आपण जी रेकी शिकतोय त्या रेकीची स्पेलिंग आहे
REIKI. REIKI ही या आपण जी शिकतो आहे त्या रेकीची स्पेलिंग आहे. आणि ही जपानमध्ये डॉक्टर मिकाऊ सुई, जे स्वतः PhD व्यक्ती होते, त्यांनी रिडिस्कवर केली. डॉक्टर मिकाऊसी, जे स्वतः PhD पर्सन होते, कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, त्यांनी या ऊर्जांना रिडिस्कवर केलेलं आहे. मग आता तुम्ही म्हणाल की ही रेकी मग जपानमध्ये रिडिस्कवर झाली, मग ही निर्माण कुठे झाली, हिचं अस्तित्व कुठं होतं? तर बघा, मनुष्याचा विकास जेव्हा होत गेला आणि विकासाच्या सोबत मनुष्याने काही टेक्निक डेव्हलप केल्या. तर सगळ्यात पहिले जी टेक्निक डेव्हलप झाली, अरे इथेच काय, सगळ्यात पहिले जी टेक्निक डेव्हलप झाली ती टेक्निक कोणती आहे? तर लोक काय झालं की सगळ्यात पहिले साधना करायला लागले, जे मेडिटेशन करायला लागले. आणि त्या मेडिटेशन मध्ये खूप वर्ष तपश्चर्या करून, जसं भगवान बुद्धांनी 12 वर्ष तपश्चर्या केली आणि त्याच्यानंतर त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. ध्यान म्हणजे त्यांनी एक जसं महावीरांनी पण प्रार्थना केली, आपल्या साधू संतांनी पण अनेको वर्ष तपश्चर्या केली आणि त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आता मला सांगा, तुमच्यापैकी जर काही लोकांना म्हटलं की जा बरं सगळा संसार बिनसार सोडून, कुछ नाही रखा है संसार में, खाली आता है खाली आत जाना है, आणि पाठवलं तुम्हाला हिमालयात, लागणार आहे का ध्यान? लागणार आहे का ध्यान? अच्छा, माझा आवाज येतोय का? काही मेसेज येऊन राहिले आवाज येत नाही म्हणून? इज माय व्हॉइस इज क्लिअर? कारण आता एवढा मोठा माईक लावला, काही तर आवाज पोचायला पाहिजे. चला ठीक आहे, थँक्यू, आवाज येतोय. ओके. तर डॉक्टर मिकाऊसींनी या ऊर्जांना रिड्यूस केलं, पण याच्या आधी पण या ऊर्जा जगामध्ये अस्तित्वात होत्या. तर जेव्हा ऋषीमुनींनी ध्यान साधना करून, तुम्हाला माहिती आहे की भगवान रामचंद्रांनी अहिल्येला, म्हणजे एका दगड स्वरूपात असलेल्या दगडाला स्पर्श केला आणि शापमुक्त केलं. कुठलं काम आलं? स्पर्श चिकित्सा. भगवान श्रीकृष्णांनी कुब्जा नावाच्या दासीच्या पाठीवरून हात फिरवून तिचं कुबड नाहीचं केलं. मग कुठली ऊर्जा वापरली? स्पर्श चिकित्सा. बरोबर की नाही? दोन उदाहरणं आपण महाभारत रामायण मध्ये ऐकलेलं आहे. पण ही ऊर्जा देवानी आपल्याला अगदी प्राचीन काळापासून दिलेली आहे आणि त्याचा वापर आपणही करतोय रेकी ऊर्जेचा. कसा? आपण कधी टेन्शन मध्ये असणार, काहीतरी हातपाय दुखताय, डोकं दुखताय, आणि जवळच्या एखाद्या व्यक्तीने मायेने येऊन डोकं चेपून दिलं, पाय चेपून दिले, आणि जर आपण टेन्शन मध्ये असेल तर कोणीतरी मायेचा हात डोक्यावरून आणि पाठीवरून फिरवला, आपल्याला बरं वाटतं की नाही वाटत? बरं वाटेल की नाही? आपण तणावमध्ये आहे. तर याचा अर्थ काय? प्रत्येकाच्या हातांमधून एक स्पर्श चिकित्सा उपचारक ऊर्जा प्रवाहित होत असते. पण रेकीच्या शक्तिपाताच्या माध्यमातून आपण या ऊर्जेला रिऍक्टिव्हेट करत असतो, रिजनरेट करत असतो, आणि या ऊर्जा आपण खूप चांगल्या पद्धतीने परत वापरू शकतो. आणि एवढंच काय, जगाच्या पाठीवर कुणालाही तुम्ही हिलिंग देऊ शकता, तो व्यक्ती कुठेही आहे. आता मला सांगा, पेशंट, मुलं जनरली शिकायला असतात बाहेर गावात, बाहेर देशात. मग आई वडिलांना जर तो मुलगा अडचणीत असेल, त्याला प्रोटेक्शन द्यायचं आहे, तर काय करतात आई वडील? पैसा पाठवल्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. करू शकतात का? किंवा मनातल्या मनात प्रार्थना करतात की माझ्या मुलाचं भलं होऊ दे, त्याला चांगलं प्रोटेक्शन भेटू दे. आणि आई वडिलांचे आशीर्वाद मुलांसाठी काम का करतात? कारण ही रेकी ऊर्जा इंटेन्शन सोबत प्रवाहित होते. जर तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जन जन का मंगल या भावनेने जेव्हा आपण या रेकी ऊर्जेला ऍक्टिव्हेट करतो, तर आपल्याला रिझल्ट पण खूप चांगला येत असतो. एकच मिनिट, मी स्क्रीन शेअर करते.
तर आज आपण जाणून घेतोय रेकी काय आहे आणि कशा पद्धतीने ही आपल्याला 100% हेल्प करणार आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? ओके, थँक्यू. सो ही जी रेकी ऊर्जा आहे ही आपल्या जीवनातल्या सगळ्या जे प्रॉब्लेम आहे, परेशानी आहे, त्याला अगदी इझिली त्याच्यातनं आपल्याला बाहेर काढू शकते. आणि आतापर्यंत 4 दिवस झाले तुम्ही ऐकून राहिले, पण माझ्याबद्दल तुम्हाला माहिती नाही आहे, तर एक तुमची परवानगी घेऊन सांगून देते. मी फाउंडर डायरेक्टर आहे वर्टिक सिलिंग सेंटरची, रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि मेंबर ऑफ इंटरनॅशनल सुजोक असोसिएशन, HMR होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशनची पूर्ण वेस्टर्न झोनची झोनल डिरेक्टर आहे, जे इथे लिहिलेलं नाही आहे. आणि लास्ट 20 इयर्स पेक्षा जास्ती या क्षेत्राचा अनुभव आहे. आणि अवॉर्ड जर बघाल तर ते सांगायला एवढं नाही की मिळालेले आहेत भरपूर, की आरोग्य रत्न आहे, आज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझ्या या कामाची नोंद झालेली आहे. आरोग्य रत्न, इंटरनॅशनल ट्रेडिशनल हिलर, त्याच्यानंतर रेकी रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. रेकीमध्ये हायएस्ट एक अवॉर्ड आहे रेकी प्राईम मास्टरशिप, ते पण मला मिळालेलं आहे. माझं प्रोफाईल वर तुम्ही ते बघू शकता. सो ते मला काय येतं ते महत्वाचं नाही, माझ्याकडनं तुमच्यापर्यंत काय पोहोचणार आहे ते महत्वाचं आहे. तर बघा, आज प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्यांनी ग्रसित आहे आणि तो या समस्यांमधनं बाहेर येऊ इच्छितो. तर सुख, समाधान, आनंद, ऐश्वर याच्या जी तलाश आहे तर ती आम्ही वर्टिक्स रेकी अँड मेडिटेशनच्या माध्यमातून पूर्ण करायचा प्रयत्न करतो. आणि एकच उद्देश आहे, का बरं मी हे फ्री सेशन घेते, कारण आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम आहे तर मी नाही पोहोचू शकत इंडिव्हिज्युअली प्रत्येकाकडे, पण तुम्ही जर एक हिलर म्हणून पुढे आलात तर तुमच्या माध्यमातून जर एखाद्याच्या जीवनामध्ये ती सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी निर्माण झाली तर निश्चितच तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण करतात. तर रेकी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. रेकी काय आहे? एक ब्रह्मांडीय सकारात्मक ऊर्जा. पीपीटी सोबत सोबत दिसत आहेत ना तुम्हाला की नाही? रेकीची पीपीटी आली आहे का आता? कारण मी आज जरा दुसऱ्या सिस्टमवर क्लास घेते रोज, ज्याच्यावर पीपीटी प्रेझेंट करते, तो ते सिस्टम नाही आहे सध्या. ओके. तर याच्यात आपण औरा म्हणजे काय आहे, औराचं क्लिन्झिंग कसं करायचं, 7 चक्र कसे काम करतात, 7 चक्रांना चार्ज करायला शिकणार आहे, एनर्जी बॉल एक्सरसाइज शिकणार आहे, त्याच्यानंतर सकारात्मक परिपूर्ण जीवनाच्या यात्रेचा आपण एक सुरुवात करणार आहे. तर सगळ्यात पहिले ही रेकी जाणून घेताना सगळ्यात महत्वाचं रेकीचे 5 प्रिन्सिपल्स आपल्या जीवनात असणं. 5 तत्व जे डॉक्टर मिकाउसो, हे जो फोटो दिसत आहे, डॉक्टर मिकाउसो यांनी ही रेकी जगाला रिडिस्कवर करून दिली. रेकीचा इतिहास आपण नंतर बघणार आहे, पण सगळ्यात पहिले आज आपण समजून घेणार आहे 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी. हे रेकीचे 5 तत्व काय आहे ज्याच्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि आनंदाची निर्मिती करू शकतो. पहिलं तत्व आहे, सगळ्यात पहिले डॉक्टर मिकाउसींनी काय सांगितलंय, जीवनाला आपल्याला 24 तासामध्ये आणायचं आहे, की आय हॅव ओनली 24 अवर्स. आपल्या जवळ किती आहे जीवन जगायला? फक्त आणि फक्त 24 तास आहे. आजचा दिवस आहे, कारण कालचा जो दिवस आहे तो संपून गेलेला आहे, त्याला आपण कुठल्याही पद्धतीने रिपिटेशन देऊ शकत नाही. ठीक आहे. आता दुसरं जे आहे, उद्या येणारा दिवस तो आपल्याला माहिती आहे का कसा येणार आहे? मग आपल्या हातात काय आहे? तर फक्त आणि फक्त आजचा दिवस आहे. म्हणून डॉक्टर मिकाउसी म्हणतात ही रेकीचे 5 तत्व आपल्याला फक्त आणि फक्त आज मध्ये जगायचं आहे. आणि पहिलं तत्व आहे, आजच्या दिवस मी राग करणार नाही. पहिलं तत्व काय आहे? फक्त आजच्या दिवस मी माझ्या रागांवर कंट्रोल करेन. का बरं रागावर कंट्रोल करायचा? याचे मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगते आणि त्यानंतर ठरवा की राग करणं योग्य आहे की नाही आहे. बऱ्याचदा हा जो राग आहे ना, त्या रागाला खरोखर जेन्युइन कारण असतात, पण त्या रागामुळे आपलं काय नुकसान होऊ शकतं. असे 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगते. बघा, पहिली गोष्ट, एखादं लहान मूल जेव्हा चालायला शिकतं त्याला आई हवी असते. तो पहिल्यांदा घराच्या बाहेर जातो ना, शाळेतून आल्यानंतरही त्याला आई हवी असते. असते की नसते? तो घरात आल्यावर
पहिले आईला शोधतो, आई कुठे आहे. असाच एक दिवस एक 6-7 वर्षाचा मुलगा शाळेत जायला लागलेला होता आणि शाळेतून आल्यावर दररोज तो आईला शोधायचा. एक दिवस शाळेतनं घरी आला आणि त्याला माहिती नव्हतं की आईने नवीन कपांचा सेट आणलेला आहे आणि तो डायनिंग वर लावून ठेवलेला आहे. तो मुलगा धावत धावत आईकडे आला आणि कळत नकळत त्यांनी म्हणजे बॅग फेकली होती हॉलमध्ये आणि आईला शोधत तो किचन पर्यंत आला. त्यावेळेस त्याची आई किचन मध्ये भांडी घासत होती आणि हातामध्ये सांडशी होती. त्यावेळेस आईचं सांडशी घासायचं काम चालू होतं आणि या मुलाच्या हाताने त्या कपांना धक्का लागला आणि ते कप खाली पडले. आईला फक्त कप फुटल्यांचा आवाज आला आणि तिने हातातली सांडशी मुलाच्या दिशेने भिरकावली आणि मुलं ते कप उचलायला खाली वाकलेला होता आणि त्यावेळेस ती सांडशी मुलाच्या डोळ्यात जाऊन बसली आणि त्या मुलाचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. खरं सांगा, ही जी घटना घडली त्या आईला आपल्या मुलाला अंध करायचं होतं का? पण रागावर त्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये कंट्रोल राहिला नाही आणि त्या आईच्या हातून मुलाला कायमचं अंधत्व आलं. आणि म्हणून डॉक्टर मिकावसींनी सांगितलंय, आजच्या दिवस राग करणार नाही. आज जर तुम्ही रागाच्या भावनांवर नियंत्रण केलं तर ही अशा प्रकारच्या घटना घडू शकत नाही. दुसरी रिअल स्टोरी सांगते, काही वर्षापूर्वी आमच्या शहरातच घडलेली. एक सुंदर कुटुंब होतं, अगदी आनंदी कुटुंब. पती पत्नी 2 मुलं आणि त्या कुटुंबामध्ये नियम होता, रात्रीचं जेवण ते सोबत करायचे. छान आनंदी कुटुंब होतं. पण जे मी काल सांगितलं ना की रागाची झोळी घराच्या बाहेर झाडावर टांगा, पण त्या घरात हा नियम नव्हता. आणि त्याच्यामुळे झालं काय, पती घरात आला, कदाचित त्या दिवशी बाहेर काहीतरी बिनसलं असेल, वाद घातला गेला असेल आणि त्या दिवशी जेवायला बसल्यानंतर भाजीत पत्नी मीठ टाकायचं विसरली असेल किंवा तिखट जास्ती झालं असेल. नेमकं तिथे काय घडलं आता ते त्यांनाच माहित. आणि भाजीवरनं घरात वाद चालू झाला आणि पत्नी सुद्धा त्या दिवशी थकलेली असेल काम करून आणि तिने उत्तर द्यायला सुरुवात केली की मी दिवसभर तुमच्यासाठी तुमच्या मुलांसाठी राबराब राबते, मी पण घरी बसून राहत नाही. आणि त्या वादावर म्हणजे पतीच्या डोक्यामध्ये ऑलरेडी तो बाहेरचा राग होता. जेवायला बसल्यानंतर पत्नीने अजून त्याच्यावर आर्ग्युमेंट केले भाजीच्या कारणाने आणि त्याच्यामुळे पतीचा राग अनावर झाला आणि त्या पतीने ताट समोरचं फेकलं आणि पत्नीचा गळा आवळला. सुशिक्षित फॅमिली होती. 2 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. पत्नी गतप्राण झाली. पतीला पश्चाताप होऊन त्यांनी पोलिसांना स्वतःला बोलवून स्वाधीन केलं. पण त्या 2 मिनिटाच्या रागावर कंट्रोल न झाल्यामुळे एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. पत्नी देवाच्या घरी, पती जेलमध्ये आणि मुलं अनाथ झाली. जर विचार करा, रागावर कंट्रोल करणं का आवश्यक आहे. आणि म्हणून आज आपण सगळे संकल्प करू, जीवन फक्त आज मध्ये आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मी आजच्या दिवस राग करणार नाही. किती लोक संकल्प करतात आहे की आज तुम्ही आजपासून हा प्रयत्न, कारण एक राग कंट्रोल नाही केला तर त्याच्यामुळे किती भयावह परिस्थिती आयुष्यात येऊ शकते याची 2 उदाहरणं सांगितली. आपण जीवनाला फक्त 24 तासामध्ये बघायचं आहे, कारण कसंही जगलात तरी कालचा दिवस काल संपला. आपण म्हणू शकतो का आज आपण आपल्या क्लासचा डे 4 आहे, बघता बघता 4 दिवसांचे क्लास झाले. वेळ आणि श्वास आपण दोन्ही थांबवू शकत नाही. मग आपल्या हातात फक्त आणि फक्त आहे वर्तमानाच्या या क्षणांना सकारात्मकतेची एनर्जी देणं. आणि म्हणून आज आपण पहिला संकल्प करणार आहे, आजच्या दिवस मी राग करणार नाही, कारण माझ्याजवळ फक्त आणि फक्त आजचा दिवस आहे, ओनली फॉर टुडे. कारण उद्या कधीच जीवनात येत नाही, जो येतो तो आज म्हणून येतो. दुसरा नियम रेकीचा जो डॉक्टर मिकाउसेंनी सांगितला आहे, तो नियम आहे, आज के लिए मैं चिंताओं से दूर रहूंगा. आज के लिए मैं चिंताओं से दूर रहूंगा. मला सांगा, मुलाचं ऍडमिशन करायचं आहे, मुलीचं लग्न जमत नाही आहे किंवा एखादा व्यक्ती आजारी आहे, अशा प्रकारच्या तुमच्या जीवनातल्या कितीही चिंता असतील,
आणि जर का तुम्ही त्या चिंतांसाठी सतत विचार करत असाल तर तुमचं त्याच्यातनं सोल्युशन निघणार आहे का? तुम्ही विचार करत बसला, रोज विचार केला की माझ्या मुलाचा पहिला नंबर आला पाहिजे, माझ्या मुलाला 90% भेटले पाहिजे, ह्या विचाराची चिंता, मग असं होईल का, मग नोकरी मिळेल का, मग असं ह्या चिंतेत तुम्ही राहाल. चिंता आणि चिता यामध्ये एका बिंदीचा फरक आहे. आणि चिंता करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. सतत सततची चिंता हार्ट अटॅकचं कारण बनते. मग आजपासून संकल्प काय करायचा दुसरा, कुठल्याही परिस्थितीत आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. आहे का कुणी इथे बसलेला की बा आम्ही चिंता करू, आमच्या जो चिंता केल्यावर सोल्युशन भेटते? आहे का कुणी इथे की आमच्या जीवनात प्रॉब्लेम आली की आम्ही त्याची खूप चिंता करतो आणि चिंता करता करता आम्हाला सोल्युशनही भेटून जाते? असं झालंय का कधीतरी? चिंता केल्याने कुठलं सोल्युशन निघणार नाही. सो रेकीचा दुसरा संकल्प डॉक्टर मुकावसूंनी सांगितले की आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. आणि तिसरा, आज मैं अपने पर हुई कई आशीर्वादों की गिनती करूंगा या करूंगी. अपने पे हुई कई आशीर्वादों की गिनती करूंगा या करूंगी म्हणजे आता मला सांगा, त्या ईश्वराने आपल्याला भरभरून दिलेला आहे, भरभरून दिलेला आहे. जसं त्या दिवशी मी म्हंटल, चला आज आपण ते प्रॅक्टिकल थोडं रिपीट करू. साक्षी मॅडम 5 करोडची ऑफर परत. साक्षी मॅडम अनम्यूट करा. 5 करोड. हा. तुमचा नेटवर्क इश्यू आहे. काय? 5 करोडची ऑफर आहे, 2 डोळे. नाही नाही. नाही. ओके. किरण मॅडम, किरण दिनकर. नाही मॅडम. नाही ना? नाही नाही. 2 डोळे पण नाही? नाही नाही, काहीच नकोय. मग त्या ईश्वराने आपल्याला किती किमतीचं शरीर दिलेलं आहे? करोडो किमतीचं दिलाय की नाही किरण मॅडम? अनम्यूट करा थोडं, 1 मिनिट. हो मॅडम, दिलंय. मग या करोडोच्या किमतीच्या शरीराला आपण किती रिस्पेक्ट करतो? हम्म. करतो का आपण? सगळ्यात जास्ती दुर्लक्षित जर आपल्याकडून कोणी राहत असेल ना, आपण स्वतः शरीर. आपण स्वतःच शरीर. माहिती आहे हो, या शरीरासोबतच सगळे नाते आहे. जोपर्यंत हे शरीर आहे, या शरीरामध्ये प्राण आहे, तोपर्यंत या उघड्या डोळ्यांनी आपण हे जग पाहू शकणार आहे, आपल्या मुलांना गोंजारू शकणार आहे, नात्यांमध्ये प्रेम अनुभवू शकणार आहे आणि या जीवनाचा आनंद अनुभवू शकणार आहे. सबसे ज्यादा निगलेक्ट आपण या शरीरालाच करतो. आणि म्हणून रोज यस आय लव्ह माय सेल्फ, कारण हा जास्ती वेळ जगला तर आपण अधिक आनंद, अधिक सुख, समाधान म्हणू शकतो. काल रात्री मी मैत्रिणींसोबत होते. माझी मैत्रीण म्हणे आता 40 क्रॉस झाले म्हणे, 60 पर्यंत पोहोचलं तर खूप आहे म्हणे. खूप झालं म्हणे, 60 पर्यंत पोहोचलं तर जास्त जगायचं नाहीये म्हणे. मी म्हंटल असं का म्हणताय? असं म्हटल्याने आयुष्य वाढेल म्हणे. असं 60 वर्ष जगलं तर जास्ती जगेल. मी म्हंटल असं चुकीचं आहे. शेतकऱ्याला गहू पेरायचा असते तर त्याला माहिती असते गव्हाचं बीज लावायचं आहे. तुम्ही म्हणाल की 60 पर्यंत आयुष्य ठीक आहे, त्या देवाला माहिती आहे, ते जे आहे युनिव्हर्स, देव नाही म्हणणार पण ब्रह्मांडीय ऊर्जा, तर त्या ब्रह्मांडीय ऊर्जा आणि सबकॉन्शियस माइंडला चांगलं वाईट माहिती नाहीये. मग ही बाई रोज म्हणते की मला 60 पर्यंतच पाहिजे, 60 पर्यंत, 60 आली बरं तो घेऊन जाईल मग. पण तेच म्हटलं की नाही, मी दीर्घायुषी जीव, माझ्या जीवनात मला प्रत्येक क्षण परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ प्राप्त होत आहे, असं जर अफर्मेशन दिलं, मी माझ्या नातवंडां मुलांसोबत आनंदाने खेळत आहे, आनंदाने जगत आहे, द्या ना म्हटलं पॉझिटिव्ह अफर्मेशन. जे तुम्हाला पाहिजे ती पेरणी करणं गरजेचं आहे. नाही 60 वर्ष सफिशियंट आहे म्हटलं. खरंच तुम्हाला 60 वर्ष पाहिजे? नाही, जगायचं 80 वर्ष आहे, मागून 60 वर्ष. त्या ब्रह्मांडाला कन्फ्युजन नाहीये का? म्हणून जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती क्लिअर व्हॉइस मध्ये ईश्वराला सांगणं खूप गरजेचं आहे. ते डिक्लेअर करणं खूप गरजेचं आहे, कारण शब्द ही ब्रह्मांड है और वास्तु तथास्तु कहती है. आणि म्हणून
आपल्याला जे काही आज मिळालेलं आहे ना त्याला थँक्यू म्हणा. आज मी तुम्हाला एक नियम देते आणि याच्यानंतर तुमच्या लाईफ मध्ये कंप्लेंट कमी होणार आहे. कुणाला घ्यायचं पिन मध्ये? मोस्ट कंप्लेंट कुणाला लाईफ मध्ये? कंप्लेंट कुणाला आहे? खूप साऱ्या कंप्लेंट आहे बा, भगवान ने मेरे साथ बहुत अन्याय कर दिया है, असं आहे का कोणी क्लासमध्ये? इकडे इकडे हँड रेस करा म्हणजे मी तुमच्याशी संवाद साधेल ना. अच्छा, सापडले एक जण. हा, सुषमा जगताप मॅडम, अनम्यूट करा. हा, बोला मॅडम. कुठून आहात मॅडम? सातारा. काय काय कंप्लेंट होत्या देवाबद्दल? कंप्लेंट काय हेच, आपण किती चांगलं वागलं तरी आपल्या बरोबर समोरची माणसं चांगली राहत नाहीत. किती पण मनापासून कधी कोणाचा वाईट बघत नाही तरी सुद्धा आपल्या बरोबर वाईटच वागतात. ओके. आता मी तुम्हाला बघा, आता मॅडमच्या जीवनातलं दुःख तुम्ही ऐकलं की मॅडमने खूप चांगले प्रयत्न करून लोक त्यांना त्रास देतात. ठीक आहे, अशाच कंप्लेंट बऱ्याच लोकांच्या असतील किंवा या स्वरूपाच्या की जीवनामध्ये तुम्ही दुःखी असाल. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की पुढे तुमच्या आयुष्याच्या कंप्लेंट, कारण तुम्ही जे जीवन जगताय, पहिले लक्षात घ्या, तुम्हाला तुमची किंमत नाही कळत की तुम्ही जे जीवन जगताय ना ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे. तुम्ही जे जीवन जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय. त्याचं कारण मी सांगते सुषमा मॅडम. मी मागच्या वर्षी एका संस्थेला डोनेट केलं आणि त्या संस्थेत जेव्हा मी गेलं तर ते बेघर निवारा केंद्र होतं. कुठं होतं? बेघर निवारा केंद्र होतं. आज छोटस जरी तुमच्या डोक्यावर छत आहे ना स्वतःच, भाडे आहे. आहे, भाड्याचं नाहीये, स्वतःच आहे. आज हो. कितीतरी लोक असे आहेत, कितीतरी लोक असे आहेत या एका खोलीच्या छताची वाट बघतात आहे. आणि म्हणून तुम्ही त्या वाट बघणाऱ्या लोकांपेक्षा भाग्यवान आहे की नाही सांगा मला आज. एका रूमचं घर ज्यांचं स्वप्न आहे मॅडम, त्यांच्यापेक्षा तुम्ही भाग्यवान आहे. हो, आहे. आज तशा कितीतरी लोक आहेत मॅडम की ज्यांना दोन्ही हात नाही आहे हो. डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीये. त्या हात नसलेल्या आणि डोळे असून बघता येत नसलेल्या लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात की नाही सांगा. आहे. आहे. पण मी कोणाचंच वाईट करत नसते तरी सुद्धा असं पहिले काय ऐका, पहिले ऐका, कुठे चूक होत आहे मी तुम्हाला सांगते. दोन पाय आहेत तुम्हाला, पायावर चालू शकता. मग जे आहे. लोकांना त्या ईश्वराने ते पाय नावाची ऊर्जाच दिली नाहीये त्यांच्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात. हो, आपलं आहे. फोकस चुकतंय मॅडम. आपलं काय आहे ते पाहण्याचा दृष्टिकोन करा. कारण असे कितीतरी लोक आहेत ज्यांना तुमच्यासारखं तरी जीवन हवं हो. रात्रीचा थंडीमध्ये छत झाकायला नाहीये, उन्हाच्या चटक्यांमध्ये उन्हात राहावं लागतं, त्यांना कुठलंच काही मिळत नाहीये. दोन वेळच्या जेवणासाठी सोय सुद्धा त्यांची नाहीये. आज आपण एक वेळ जेवत असू पण आपल्या पोटाला अन्न मिळत आहे, शरीरावर कपडे आहे, डोक्यावर छत आहे. तर लक्षात घ्या, प्रत्येक जण इथे 385 लोक आता आहेत, हे प्रत्येक व्यक्ती भाग्यशाली आहे. कारण देवानी तुम्हाला एक, जे लोकांकडे नाहीये, आज किती एक रूमचं घर आहे ना, उघड्यावर राहणाऱ्या स्वप्नातलं जीवन तुम्ही जगताय. म्हणजे तुमच्याकडे काय नाहीये याच्याकडे फोकस ठेवण्यापेक्षा माझ्याकडे काय आहे या गोष्टीकडे फोकस द्यायला शिका. कारण आपला फोकस चुकतो आणि जिथे आपला फोकस जातो तिथे तशीच एनर्जी जात असते. म्हणून आज खरोखर तुम्ही विचार करा की त्या ईश्वराने आपल्याला किती दिलेला आहे हो. आज लोकांना डोळे आहेत पण ते डोळे पाहू शकत नाही, ते डोळे अंध आहेत. ह्या सुंदर सृष्टीचं त्यांनी कधी बघितली नाहीये, कान आहे ऐकायला येत नाहीये. लोकांच्या जीवनामध्ये खूप दुःख आहेत, त्यांनी तुम्हाला ते भाग्य दिलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचं. आणि लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा, माझ्या देहामध्ये प्राण ऊर्जा चालू आहे. जोपर्यंत या देहामध्ये श्वास आहे ना हो, तुम्ही लाथ माराल तिथे पाणी काढण्याची क्षमता आहे. कारण तुम्ही काय केलेलं आहे आजपर्यंत, आपल्या आनंदाचे रिमोट लोकांना वाटून ठेवलेलं आहे. जसं टीव्ही, पहिले कसं होतं ना,
टीव्हीला एक आणि दोनच चॅनल होते, ते DD1 DD2. आता हजारो चॅनल आहेत, 500-600 चॅनल टीव्हीवर असतात. मग आपल्याला काय होतं, आपला पेशन्स गेला. हे आवडलं नाही, ही ऍड आली की आपलं लगेच चॅनल बदलतं की नाही? सांगा वसुधा मॅडम, बदलतं ना? लगेच चॅनल बदलतो ना आपण. अनम्यूट करा बरं आता. चॅनल बदलतो ना आपण. माईक माईक ऑन करा वसुधा मॅडम. हो. एखादी सिरियल आवडली नाही, एखादी ऍड आली की आपण लगेच चॅनल बदलतो. त्याच पद्धतीने आपण काय केलेलं आहे वसुधा मॅडम किंवा सुषमा मॅडम, आपल्या आनंदाचे रिमोट आपण लोकांना दिलेले आहे. आता जर मला कोणी म्हटलं काय भैताड, काय मूर्ख आहे तू, असं जर मला कोणी म्हटलं, तर त्यांच्या शब्दांनी मी मूर्ख किंवा भैताड होणार आहे का? नाही. हा, पण नाही. केव्हा होईल? मी मी रोज मांडलं हजारो तर. लोकांना शिकवते. हा, असे कसे तुम्ही आहे मला गाढव आणि मूर्ख म्हणणारे? म्हणजे काय झालं, दुसऱ्यांचे शब्द आणि दुसऱ्यांची कृती मी ऍक्सेप्ट केली. तर केली. लक्षात घ्या, जोपर्यंत समोरच्याचे शब्द आणि कृती मी एक्सेप्ट करणार नाही, तोपर्यंत त्या शब्दांचा परिणाम माझ्यावर. नाही होणार. आता सांगा बरं सुषमा मॅडम, लोक जास्ती त्रास देतात की तुम्ही जास्ती टेन्शन घेता त्याचं? काय होत आहे? मीच जास्त टेन्शन घेते. आहे की नाही? आणि तुम्ही तुम्ही लोकांपेक्षा भाग्यशाली आहे की नाही? हो. मी पण मी सगळ्यांना चांगलं बघते ना, म्हणून मला असं वाटतं मॅडम सगळ्यांचं नाही, देखो सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. हा. बरोबर की नाही? आणि बरोबर. लोकांच्या दृष्टीने तुम्ही जर बघितलं तर कधीच तुम्ही सुखी होऊ शकणार नाही. शकत नाही. बरोबर आहे. आता APJ अब्दुल कलाम सर कसे दिसतात म्हणून जर त्यांच्याकडे कोणी बघितलं असतं, बघितलं का कोणीतरी त्यांच्याकडे की हे कसे दिसतात बा म्हणून, त्यांना ऍज इट इज एक्सेप्ट केलं ते त्यांच्या क्वालिटीमुळे. ठीक आहे. आतापर्यंत तुम्हाला फक्त माझं नाव स्क्रीनवर लिहिलेलं आहे. ऍक्च्युअल मी माझं डिटेलिंग अजून पण दिलं नाही. मग ते PPT मध्ये होतं तर थोडीशी इन्फॉर्मेशन दिली, पण ऍक्च्युअल कारण तुम्ही का बघून आले आहेत? माझं शिक्षण विचारलं का तुम्ही मॅडम काय आहे? नाही. तुम्ही नाही विचारलं का? नाही. तुम्ही 4 दिवस झाले कंटिन्यू मला ऐकताय. का ऐकताय? कुठेतरी तुमच्या माइंड पर्यंत पोहोचत आहे म्हणून तुम्ही मला ऐकताय. हो. तुमच्या विचारांना ते पटत आहे म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ काढून क्लासला येऊन राहिले. हो. बरोबर. लक्षात घ्या. तर म्हणून सांगते की आपलं जे जीवन आहे ना, ते खरोखर कुणाच्या तरी स्वप्नातलं आहे. इथे बसलेल्या किती लोकांना वाटत असेल की चला, जे लोक जुने विद्यार्थी आहेत त्यांना तर नक्की वाटतं आपल्याला मॅडम सारखं ट्रेनर बनायचं आहे. वाटतं की नाही वाटतं आपलं? वाटतं. तर प्रत्येकामध्ये काही ना काही चांगलं असतं, जे लोकांना वाटतं की आपल्यालाही हे मिळालं पाहिजे. अहो बघा, आपल्याच हातातले 5 बोटं सारखे नाही आहे. आपल्याच हाताची 5 बोटं सारखे नाही आहे. आणि आपण आपल्या घरातल्या लोकांची काय करतो? सगळ्यात जास्त स्वार्थ. तर बायको नवऱ्याकडून एवढी अपेक्षा करते की जसा बिचारा तो रोबोट आहे, त्याला सगळ्या गोष्टी आठवल्याच पाहिजे. त्यांनी बिचाऱ्यांनी बर्थडे विसरला, अॅनिव्हर्सरी विसरली की झालं घरात महाभारत चालू. का? तुमच्या आनंदाचा रिमोट ठेवला की हसबंडनी बर्थडे लक्षात ठेवलाच पाहिजे. नाही ठेवला तर तुमच्या आनंदाचा रिमोट दबला. अॅनिव्हर्सरी विसरली, गिफ्ट भेटलं नाही, तुमच्या आनंदाचा रिमोट दबला. किती लोकांच्या घरी होते असं? होते की नाही होत? सांगा बरं वसुधा मॅडम. आता मला होतं. सांगा, आपल्या आनंदाचे रिमोट कशाला लोकांच्या हातात द्यायचे? आता माझी जी मैत्रीण सध्याची, जी एवढ्या इथे महिला मंडळ बसलेला आहे, आता या सगळ्या एवढ्या सक्षम आहेत की कोणता पाहुणा आला तर काय बनवायचं, किचन तुमच्या हातात आहे की नाही? हो. काय वस्तू खरेदी करायची तुमचं डिसिजन असतं की नाही? हो. स्वतःच्या बर्थडेला ना अॅनिव्हर्सरीला स्वतःला घ्यायचं आणि हसबंडला घ्यायचं जरुरी आहे का? आपण काय करतो की दुसऱ्यांच्या आनंदा पाठ पाठ बसतो आनंदासाठी. अरे मस्त स्वयंपाक करायचा, 4 पदार्थ अजून गोडधोड बनवायचे, नाहीच तर हॉटेलमध्ये पण घेऊन जायचं. एरवी म्हणतो की नाही हसबंडला, चला आज थोडा कंटाळा, हॉटेलमध्ये जेवून येऊ. त्या दिवशी हक्काने म्हणा तुम्ही, नाही त्या दिवशी तर अपेक्षा करा मला नेलं पाहिजे, मला गिफ्ट दिलं पाहिजे. काय होणार त्याच्यानी? होतं की नाही? आणि अशाने आपण आता लग्न झाल्यानंतर किती लोक का 50वा वाढदिवस पाहतात लग्नाचा? नाही राहिलं ना ते काळ आता. पहिलेच लोक टीसीत होतात, कुठं 50वा वाढदिवस होणार आहे? मग जो काही त्या वर्षातनं आलेला दिवस आहे, लग्नानंतरचा वाढदिवस आहे, तो एन्जॉय करा ना.
आपण त्याच्यात काय करतो की नाही, त्या अंतर्यामी त्यांनी बनलं पाहिजे. गिफ्ट, आणि विचार करा, बिचाऱ्यांनी आवडीने गिफ्टही आणलं. किती लोकांना गिफ्ट आवडते, त्याच्यातही आपल्याला प्रॉब्लेम आहे, आणलेलं गिफ्टही नाही आवडत. तुम्हाला काय घेताच येत नाही म्हणतो, होत की नाही असं. म्हणून तुम्हाला सांगते की जो क्षण आहे ना, मस्त आनंदात जगा. बर्थडे असो, अॅनिव्हर्सरी असो, आपल्या मुलांचे बर्थडे जसे तुम्ही आनंदाने सेलिब्रेट करता, आजपासनं स्वतःचा बर्थडे स्वतः सेलिब्रेट करायचा. मी बर्थडे अपेक्षाच करत नाही, अपेक्षा तिथे दुःख. बरोबर आहे, अपेक्षा तिथे दुःख. अपेक्षा करायचं नाही. मी मागच्या बर्थडेला माझ्या हसबंडला मस्त 2 आयफोनची जोडी घेतली, माझ्यासाठी घेतली आणि हसबंडला गिफ्ट केली. खुदी को कर बुलंद इतना की खुदा तुझसे पूछे बता तेरी रजा क्या है. बरोबर आहे. एक सोडून 5 ड्रेस घेऊन दिले. मी विचार नाही करत की मला एक साडी किंवा एक ड्रेस भेटला पाहिजे. कारण लक्षात घ्या, आपल्या आनंदाची चाबी, आपल्या आनंदाचा रिमोट आपल्या हातात आहे. तो किती तुम्ही लोकांना देता ना, जेवढे तुम्ही रिमोट वाचाल. आज नवऱ्याने बटन दाबली, उद्या सासू दाबेल, उद्या सासरे असतील घरात ते दाबतील, ननंद दाबेल, भाऊ दाबेल, इकडे माहेरचे वहिनी बिनी सगळेच असतात. किती लोकांना रिमोट वाटालो आपल्या आनंदाचे. घ्या ना ते सगळे रिमोट वापस आणि म्हणा की यस, आय एम द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. का बरं एवढं उधारी ठेवली लोकांच्या जीवनात, मला हेच नाही समजत. आजपासून नियम, माझ्या आनंदासाठी मी जबाबदार आहे. कोणी येऊन माझा रिमोट दाबू शकणार नाही. पण का प्रॉमिस करताय मला, आज से मेरी खुशियों की जिम्मेदारी मेरी. सुषमा मॅडम, हॅट्स ऑफ, थँक्यू तुम्ही हँड रेज केल्याबद्दल. कारण तुमचा ते रडलेला चेहरा मला पाहत नव्हता, आता जी स्माइल आली ना चेहऱ्यावर, त्याच्यासाठी थँक्यू. एक तो भी काम हो गया मेरे, म्हणजे 4था दिवस सफल झाला. सो इफ यू आर कमिटेड. कारण बघा, जीवन कसंही जगलं का बरं, मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, या 10 दिवसांचं सारे कसंही जगलं, जीवन संपणार आहे. इथून एवढा मात्र प्रवास म्हणजे जीवन आहे. ज्याला कालचा बघता बघता 4 दिवस संपले आयुष्यातले. संपले की नाही, एवढे वर्ष संपले, उरलेलं किती आहे ते माहिती नाहीये. त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये केव्हा आपला नंबर लागून जाईल हे आपल्याला माहिती नाहीये. मग जो क्षण है वो कैसे जीना है, स्वस्थ, मस्त, जबरदस्त. मी परम सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न आणि दीर्घायुषी आहे. डिक्लेअर टू युनिवर्स. कोणी थांबवलंय का आपल्याला चांगलं बोलायला? वाईट लय लवकर बोलता येते आपल्याला. अरे देवा, काय करू आता, सगळ्या आईवडिलांचं टेन्शन. पोरांचे रिझल्ट लागतील, आता परीक्षा चालू आहे. पोरग असते नर्सरीत, KG1ला, पहिलीत, आणि आईला असं टेन्शन येते जसं बोर्डाची परीक्षा आहे. अरे जगू द्या ना त्याची इवलशाला. ते लेकरू किती, त्याचे पुस्तक किती. लक्षात घ्या, अ शीट ऑफ अ पेपर नेव्हर डिसाइड युअर फ्युचर. आणि आपल्या भारतात तर तसं आहेच. सगळे IAS अधिकारी, कलेक्टर कोणाची कामं ऐकतात, कोणाचे आदेश ऐकतात? आणि ज्यांचे आदेश ऐकतात त्यांच्या डिग्र्या माहितीच असतात आपल्याला. बरोबर की नाही? ते सोडा, हे नेते लोक, IAS अधिकारी सर्वसामान्यापासून कोणाकडे जाऊन झुकतात? महागुरु. मग त्यांच्या डिग्र्या अजूनच असतात. माझ्यासमोर नावासमोर डॉक्टर तरी लावलेलं, माझं PhD तरी झालेलं आहे. तुम्ही मला ऐकून राहिले, बरोबर की नाही? मग ते त्यांचं ते एज्युकेशन, ते येतात मस्त लाखाच्या फी घेतात. आमच्याकडे मागं भागवत झालं, महाराज हेलिकॉप्टरनी आले, स्पेशल हेलिकॉप्टरची व्यवस्था होती त्यांच्यासाठी. नारळ सगळे वाटून दिले. कमीत कमी 15-20 पोते नारळ झाले होते, ते सगळे लोकांना वाटून दिले. पण त्याच्यातली 1 रुपये दक्षिणा नाही उरली तिथं. ती सगळी सोबत गेली मोजून. आणि ते मोजायसाठी, जमा करायसाठी त्यांचे 4 लोक होते त्या महाराजांसोबत. मग विचार करा बरं आपल्या कष्टाचा. अरे बिचारा, त्यांच्याकडे देऊन ते तिथे प्रॉपर्टी वाढवण्यापेक्षा एखाद्या गरजू होतकरी मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचला. तो जेव्हा आयुष्यात कुठेतरी घडेल ना, तर तो व्यक्ती तेव्हा तुम्हाला आठवेल की नाही, तुम्ही कुणातरीसाठी काहीतरी केलं. आणि म्हणून एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा, मग आयुष्य बघा. कारण सगळ्यात मोठं पुण्य आहे. जसा आजचा क्लास सफल का बरं झाला, सुषमा मॅडमच्या चेहऱ्यावर थोडी तरी स्माइल आली. कमीत कमी त्यांचे काही श्वास त्या स्माइल सोबत आहेत आता. शी इज स्टील स्माइलिंग. याचा अर्थ काय, की आजचा क्लास सफल झाला माझ्यासाठी. आणि कारण मी जगतेच त्याच्यासाठी, मला त्या चेहऱ्यावर थोडी तरी स्माइल क्रिएट करायची आहे. ओके. सो तिसरा नियम, माझ्या आनंदासाठी
मीच जबाबदार राहणार आहे आणि आज मैं अपने पे हुई आशीर्वादों की गिनती करूंगा. जे काही त्या क्रिएटरने दिलेलं आहे खरोखर एवढं तर पक्का झाला ना की तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे. कोई तो भी इंसान है ना इस दुनिया में जो आपके जैसा जीना चाहता है. काय वसुधा मॅडम, कोणीतरी एक व्यक्ती आहे की नाही ज्याला तुमच्यासारखं जगायची इच्छा होते. हो बरोबर आहे मॅम. बरोबर आहे. तुमचं भाड्याचं जरी घर असेल, एखाद्या व्यक्तीचं भाड्याचं घर आहे, अरे पण एखाद्या व्यक्तीला ते भाड्याचं घर घेण्याची क्षमता नाहीये. एक तो रस्त्यावर रात्र काढून राहिलेला आहे. मग त्या रस्त्यावरचा व्यक्ती जेव्हा तुमच्या त्या भाड्याच्या खोलीकडे पाहत असेल, त्याला वाटतं की काश मला त्या खोलीत जायचं आहे. एखादा पायी चालणारा व्यक्ती म्हणतो की काश ती सायकल माझ्या नशिबात यावी. एक सायकलवाला म्हणतो की काश ती टू व्हीलर मला मिळावी. आणि तो टू व्हीलर वाला म्हणतो की काश फोर व्हीलर मिळावी. म्हणजेच काय, प्रत्येक व्यक्ती कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय, जीवन. म्हणजे त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं आपल्याजवळ आहे ना. आणि नसेल सायकल, हे शरीर आहे, या शरीरामध्ये हात पाय डोळे सगळं ऑर्गन काम करत आहे. तुम्हाला अमिताभ बच्चनचं उदाहरण सांगते. एका यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर अमिताभ बच्चन सरांवर एक अशी वेळ आली होती की ते कर्जबाजारी झाले होते आणि त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. त्यावेळेस त्यांचं वाक्य आहे, मेरे शरीर में जब तक सांस चालू और मैं जिंदा हूं इस धरती पे मैं कुछ भी निर्माण कर सकता हूं. आणि आज त्यांनी ते केलं. नंतर एवढ्या कर्जातनं आणि एवढ्या आजारातनं ते बाहेर पडल्यानंतर त्यांनी परत नवनिर्मिती केली. आजही त्यांना साईन करायला करोडो लागतात. सो खुदी को कर बुलंद इतना की खुदा तुझसे पूछे. थँक्यू वसुधा मॅडम. आणि लक्षात ठेवा, आज मैं चौथा नियम आहे डॉक्टर मिकाऊजींनी सांगितलेला, आज मैं अपने पे अपनी ईमानदारी से सारे काम करूंगा. आता अपनी ईमानदारी से सारे काम करूंगा म्हणजे काय. समजा माझ्या मैत्रिणीला स्वयंपाक करायची जबाबदारी आहे आणि आज ती थकली आहे आणि तिने चिडचिड होऊन सगळ्या घरच्यांवर चिडचिडून स्वयंपाक केला. उदरभरण नव्हे हे जाणीजे यज्ञ कर्म. तुम्ही जे जेवण तुमच्या हातातून बनलेलं कुटुंबाच्या पोटात जाणार आहे, त्यांना ते प्राण ऊर्जा देणार आहे, त्यांना ते आरोग्य देणार आहे. आणि जर तुम्ही नकारात्मक व्हायब्रेशननी, आपण बघितलं ना अफर्मेशन मध्ये मसुरे मठांनी सायंटिफिकली ते केलेलं आहे, अन्नाला जेव्हा नकारात्मक अफर्मेशन दिले जातात त्याचं एनर्जी खराब होते. आणि तुम्ही चिडचिड करून बनवलेले जे स्वयंपाक आहे तो कुटुंबाला अनारोग्य देईल. म्हणून अन्न आणि पाण्याला मी कसं चार्ज करायचं हेही तुम्हाला शिकवणार आहे. तर काय आहे, उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. तर स्वयंपाक जरी कराल ना, त्याला एवढं मायेने करा. घर जरी आवरत असाल ना, तर त्या प्रत्येक बेडशीटला प्रत्येक कपड्याला प्रेमाने घडी घाला, प्रेमाने त्या बेडला ती बेडशीट लावा. प्रत्येक स्पर्श तुमचा, कारण एनर्जी जात असते आपल्या स्पर्शातनं. तुम्ही आणि स्पर्शातनं एनर्जी कशी जाते, तुमच्या इंटेन्शन सोबत. आता लक्षात घ्या, रस्त्यावर एखादा कुत्रा आहे आणि त्याला तुम्ही एक बिस्किट दिलं, बरोबर आहे, त्याला थोडस गोंजारलं, दुसऱ्या दिवशी तो तुमच्या दारावर येईल. तुमच्या स्पर्शाच्या ऊर्जाने तुम्ही त्याला अट्रॅक्ट केलं. एखाद्या सजीव जीवाला तुम्ही अट्रॅक्ट केलं. मग खरं सांगा, अपने दिल पे हात रख के बोलो की तुमच्या घरात जे जिवंत व्यक्ती आहे त्यांच्यापर्यंत खरोखर तुमच्या तेवढ्या मायेच्या आणि आदराच्या भावना पोचतात का. आस्क. तुमच्या घरात जे व्यक्ती तुमच्या सोबत राहतात त्यांच्या प्रती खरोखर एवढ्या मायेच्या आणि प्रेमाच्या भावना पोचतात का. काय उत्तर मिळालं, हो नाही पोचत. किती लोकांचं उत्तर हो मध्ये आलं की नाही मॅडम, आम्ही घरच्या प्रत्येकासाठी ना खूप मायेची आणि प्रेमाचीच भावना जाते. एकही हँड इकडे नाही वर आलेला. मग लक्षात घ्या, आणि कंप्लेंट मग तिथूनच होतात ना, आणि तिथूनच प्रॉब्लेम तयार होतात. सो एक हात रेस झालाय. प्रमिला मॅडम सांगा बरं, हा फरक केव्हापासून पडला. हा फरक माझा रेखी शिकल्यानंतर पडला. आ
रेखी शिकल्यानंतर किती कळतं. महिने या आधी कशी ही भावना होती का हा, ही मनामध्ये? भावना होती, म्हणजे आदळआपट माझी कधीच झाली नाही. पण तरीही चिडचिड ही व्हायची छोट छोट्या कारणांवरनं. ती चिडचिड टोटली बंद झालेली आहे. चला थँक्यू. आणि मला सांगा की तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे आता? वेदांत किती वर्षाचा बेटा? 11 वर्षाचं. 11 वर्षाचा. या 11 वर्षात तुम्ही रेकीत आल्यामुळे त्या हं. मुलाच्या संस्कारात तुम्हाला काय फरक जाणवतोय? बऱ्यापैकी फरक जाणवलाय. त्याच्यात खूप म्हणजे 50% शांतता तर आलेलीच आहे. आणि स्वतःची कामं स्वतः करण्यामध्ये तो आता सफल झालेला आहे. मी असो अथवा नसो, डिपेंडिंग तो पहिला होता. आता त्याला मी एकटं पण घरात कसं राहायचं हेही त्याला शिकवलेलं आहे. आणि बाकीचं तर तुम्हाला माहितीच आहे. तर त्या ह्याच्यातून पण तो बाहेर ओव्हरकम केलेला आहे त्याने. हा, थँक्यू. तर बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज कुठेतरी निगेटिव्हिटी असेल, दुःख असतील, कुठल्या तरी स्ट्रगल मध्ये असाल. पण लक्षात घ्या की जर तुम्ही काही सकारात्मक ऊर्जांसोबत आज जिथे या वयातले मुलं मोबाईलमध्ये स्ट्रगल करतात, तर वेदांत कंटिन्यू 3-3, 4-4 तास माझे क्लास अटेंड करतो. सगळ्या बॅचला आईसोबत बसलेला असतो. पण रोज डोक्यात सकारात्मक ऊर्जा जाणण्यामुळे त्याच्यामध्ये अलगद मॅच्युरिटी आली आणि त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि म्हणून तुम्हाला सांगते की आपल्या मुलांना संस्कार देताना नेमकं काय द्यायचं हे आपल्या हातात आहे. तर लक्षात घ्या की जे ही जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे तिला आनंदाने स्वीकारा. कशी आनंदाने स्वीकारायची? आता जर माझी एखादी मैत्रीण ऑफिसमध्ये आहे, माझे बंधू ज्या कुठल्या डिपार्टमेंट बिझनेस आणि नोकरी करत आहे, करायचं काय आहे की तुम्ही हे जे काम करताय ना त्याचा आनंदाने स्वीकार करा की ही माझी जबाबदारी आहे. कारण बघा, तेच काम रडत रडत करायचं आहे, नाही माझ्या कंटाळा आला मला स्वयंपाक करायचा, पण ते चिडचिड करून करून मी माझ्या घरांना फक्त पोट भरण्यासाठी अन्न नाही देत आहे ना, मी त्यांना एक जिवंत प्राण ऊर्जा खायला देते आहे. मग ती प्राण ऊर्जा नकारात्मक ऊर्जांनी असेल तर कसं होईल? त्यांचं आरोग्य का बिघडतं? बघा, मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार की दोन व्यक्ती एकत्र येतात ना तर काय प्रॉब्लेम होतो. उद्याच्या सेशनमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवणार आहे. एक व्यक्ती अवश्य जवळ ठेवा की दोन व्यक्ती का बरं एनर्जी होते, का बरं आपल्याला लग्न समारंभात गेल्यावर डोकेदुखी होते, चिडचिड होते, याचं रिझन प्रॅक्टिकली उद्या मी सिद्ध करणार. फक्त प्रॅक्टिकल करण्यासाठी उद्याच्या सेशनमध्ये एक व्यक्ती तुमच्यासोबत असला पाहिजे. तर ते प्रॅक्टिकल आपण अनुभवणार आहे की कशा पद्धतीने एकामेकांचा औरा एकमेकांमध्ये मिक्स होतो. हे प्रॅक्टिकल करून दाखवणार विदाऊट एनी टच. तुम्ही कुणाचाही औरा स्कॅन करू शकणार आहे, कुणाचाही औरा बघू शकणार आहे आणि कुणाचाही आपला स्वतःचा औरा बघून फील करू शकणार आहे. हे सगळं प्रॅक्टिकल आपण उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहोत. सो उद्याचं सेशन मिस करायचं नाही. आणि चौथा नियम काय की ज्याही माझ्यावर जबाबदारी आहे त्या मी विथ स्माइल उचलणार. कटकट करून उचलला आपल्यालाच त्रास होणार आहे. आपल्यालाही त्रास ना, आपण चिडचिड केली की अख्ख्या घरातही त्रास. बरोबर की नाही? मग जो भी करना है आनंद से करना है. 2 पदार्थ कमी बनवा, ठीक आहे? ते पण कसं आहे ना, रोज रोज खिचडी पण चांगली नाही. आमच्या गल्लीत एक माझी मैत्रीण राहते, का हो काय ताई काय केलं? मग मी त्यांना गमतीने म्हटलं, कारण कुठेतरी ते ऐकलं होतं, समजदार नवरा आणि आळशी बायको त्यांच्या घरात रात्रीची खिचडी. बरोबर आहे की नाही? तर मग खिचडी एखाद दिवस तब्येतीसाठी रोज हलकी ठीक आहे, पण ती रोज रोज व्हायला नको ना. कारण आहार ही एक ऊर्जा आहे. आणि ते जेव्हा मी चक्र शिकवेल ना तर तुम्हाला थोडं आहाराबद्दल सांगेल की तो पण, कारण नुसतं आपण हिलिंग एनर्जी बघितली आणि जर आहार चुकला तरी सुद्धा आपल्याला फायदा होणार नाही. आणि 5वा, आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालू रहूंगा या रहूंगी. आता मला सांगा कोणाला आता अजून एक जण पाहिजे मला जरा गप्पा मारायसाठी. काय एकटं एकटं शिकवल्यासारखं वाटतं ना, मी एकटीच बोलली तर. म्हणून एक एक जण पाहिजे असतं. आता कुणाला बोलवायचं? अच्छा, आरती मॅडम. अनम्यूट करा बरं मॅडम. कुठून आहात तुम्ही? छत्रपती संभाजीनगर मॅम. ओके. मॅडम चप्पल घालता का? हो कधी सँडल बूट पण घातला असेल? हो घातले ना. आतापर्यंत किती जोड तुटले असतील? भरपूर. कितीदा थँक्यू म्हटलं चपलेला? कधीच नाही. आता बघा,
बघा मॅडम, बाकीच्यांनी पण ऐकायचं, मी मॅडमची गप्पा मारते तोपर्यंत. ती चप्पल तुमच्यासाठी जन्माला आली होती. जरी हो तुम्ही विकत घेतली असेल तरी सुद्धा त्या चपलेनी थंडीमध्ये तुमच्या पायाला थंडी लागू दिली नाही, पावसाळ्यातला चिखल तुमच्या पायाला लागू दिले नाही, की उन्हाचे चटके तुम्हाला लागू दिले नाही. काटा जरी चुकून पायात त्या चपलेत रुतला ना, तिच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असेल तरच तो तुमच्या पायापर्यंत पोचला. बरोबर ना? हो की अशा असंख्य चपला, बूट, सँडल तोडल्यानंतरही मनुष्य एवढा स्वार्थी आहे की ज्या चपलेने आपल्यासाठी एवढं सगळं केलं त्याला साधं कधी थँक्यू नाही म्हटलं. आणि म्हणून विचार करा की आपल्या घरांमध्ये जे कपडे तुम्ही धारण करता ना, त्यालाही मायेने स्पर्श करून थँक्यू म्हणा. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा असते. मी त्या दिवशी दाखवलं ना, फर्स्ट डेला एका ओढणीला चुरगळून ठेवलं, त्याची एनर्जी आणि तिला घडी घातल्यानंतरची एनर्जी बदलली होती. आणि हो जेव्हा तुम्ही त्या चपलांना व्यवस्थित ठेवून थँक्यू म्हणाल, घरातल्या प्रत्येक वस्तूला थँक्यू म्हणा. व्यक्तींना तर म्हणायचंच आहे, पण वस्तूंना सुद्धा थँक्यू म्हणा. बघा, पुढच्या 21 दिवसामध्ये तुमच्या घरचा औरा कसा चेंज होऊन जाईल. ज्या घरामध्ये राहतो त्या घराला थोडासा मायाने स्पर्श करून थँक्यू म्हणा की यस, तुम्हाला ना या दिवसभरातल्या बाहेर बघा किती ऊन आहे, त्या उन्हाच्या चटक्यांपासून मला वाचवताय. जस्ट से थँक्यू. स्वतःला प्रेम करून रोज स्वतःला आय लव्ह यू म्हणा. कारण याचं नातं जोपर्यंत आपल्या सोबत आहे ना या प्राणाचं, तोपर्यंत बल्ले बल्ले आहे. सो जस्ट से आय लव्ह यू करून बघा बरं. तेवढंही करा, स्वतःला प्रेम करायला असता तुम्ही, करा बरं. यस येस आय लव्ह यू. किती लोक येस लाजून राहिले हो, स्वतःला प्रेम करायला असता. बरोबर की नाही? तर रोज स्वतःला म्हणा की यस थँक्यू, मुझे तो तेरे साथ पूरे सेंचुरी कंप्लीट करनी है. कधीतरी म्हटलं का आपण स्वतःला, आपल्या हृदयाला की मला आता बस 100 वर्षात आम्हाला पाहिजे आहेत तुझ्यासोबत, आय लव्ह यू. बरोबर की नाही? ते चप्पलेला पण थँक्यू म्हणायला लागा, कारण ती चप्पल सुद्धा तुमच्यासाठी झिजत आहे, तुटत आहे, संपत आहे. आणि आपल्या आजूबाजूच्या जिवंत लोकांना सुद्धा थँक्यू म्हणा, कारण कसंही जगलात तर हे जीवन संपणार आहे. पण इथून पुढे जोही काळ आपल्या सोबत आहे ना, त्या काळामध्ये आपल्याला जस्ट से थँक्यू, आय लव्ह यू. कारण मी आहे तोपर्यंत माझ्यासाठी जीवन आहे, तसं तुम्ही आहात तुमच्यासाठी जीवन आहे. आणि म्हणून आजकाल खरोखर न्यूक्लिअर फॅमिली झाली आहे हो. तर प्लीज, आपले ज्येष्ठ घरातले मोठे नशिबाने असतात बरं आपल्यासोबत, आणि ते दूर असतील तरी सुद्धा एक कॉल करून त्यांना थँक्यू म्हणा. कॉल करून तासन तास बोलणं महत्वाचं नाही आहे, पण रोज तुमच्या शब्दांची वाट पाहत असतात तुमच्या घरचे ज्येष्ठ. एक फोन करा. आपल्याच आईवडिलांना नाही तर आपल्या जोडीदाराच्या आई वडिलांना देखील फोन करा. तुम्हाला त्यांचं काही खूप करायला जायचं नाहीये, पण जर तुम्ही लांब राहत असाल, एक मायेची विचारपूस त्यांची करा. त्यांना जीवन सफल झाल्यासारखं वाटेल, कारण ते पण तुमच्या प्रेमाची वाट बघत आहे. काय म्हणता अरुणा मॅडम? नमस्ते मॅडम. नमस्ते. आता ते हा जो विषय चालू होता त्याहून मी सांगत आहे की आता प्रत्येक जण काही आपल्या जवळ राहू शकत नाही, तर मी काय करत असते हे तुमचं शिकल्यापासून की व्हायब्रेशन कुठूनही कुठे पोहोचतात. त्यामुळे मी दररोज उठले की एक ब्रॉडकास्ट ग्रुप केलाय, सर्व मोठ्यांना नमस्काराचं टाकते, असे 2 हात जोडलेले, आणि सर्व लहानांना आशीर्वादाचं टाकत असते. प्रत्येक जण मला म्हणे रोज तुला एवढा वेळ मिळतो कसा, म्हणजे प्रत्येकाला कसं काय. मग मी सांगितलं ते ब्रॉडकास्ट ग्रुप केलाय आणि त्या निमित्ताने का होईना आपले संवाद चालू राहतात, किंवा तुम्ही तिकडे आणि आम्ही इकडे असं नाही राहत म्हणलं. त्या निमित्ताने आपलं एकमेकांशी कॉन्टॅक्ट मध्ये असल्यासारखा फील तरी होतो म्हणलं त्या निमित्ताने. आणि सर्व मोठ्यांना नमस्कार टाकण्यानं आपोआपच त्यांच्या आशीर्वादाचे, ब्लेसिंगचे मला आशीर्वाद रूपी इमोजी रूपात किंवा कधी बोलून त्यांचे मेसेज येत राहतात. चला, हे तुमचा तुमच्यापासून मला शिकलं. येऊन राहिलेला आहे. हो 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 मॅडम, मी तुम्हाला तर आधी गुरु आहेत ना तुम्ही आमच्या मॅडम.
तुम्हाला तर ऍड केलंच आहे पहिल्यांदा. रोज एक मेसेज तुमच्याकडनं नमस्काराचा येऊन राहिला हो 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 माझ्यापर्यंत. मॅडम, मी तुम्हाला तर आधी ऍड केलं. चला, आणि खरंच व्हायब्रेशन फील होतात ना मॅडम त्या निमित्तानं. खरंच होतात. हा. चला, थँक्यू. आणि तुम्ही एवढं म्हणजे केअरफुली लक्षात घेतलं. आम्ही एक खूप साधारण एक छोटे स्टुडंट आहेत मॅडम. तुमच्याकडे हजारो स्टुडंट शिकलेले आहेत, तरी पण तुम्ही माझ्यासारख्याला लक्षात ठेवलं, त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद मॅडम. असं नाही मॅडम, माझ्यासाठी सगळे स्टुडंट तुम्हाला हो. माहिती आहे, नाही सगळे नाही, तसं नाही मॅडम, पण लक्षात ठेवणं म्हणजे मुद्दाम जरी नसलं तरी तुमच्या लक्षात आलं ना की ह्यांचा मेसेज येत आहे, हे सुद्धा माझ्यासाठी खूप झालं ना. म्हणजे त्या भावना पोहोचल्या मॅडम माझ्या तुमच्यापर्यंत. थँक्यू थँक्यू. धन्यवाद. मध्यंतरी एक एक माईक माईक ऑन करा. 4-5 दिवस झाला आजारी होते, तर त्यामुळे मी कोणतेच क्लास जॉईन करू शकले नाही. 8 दिवस झालं. आज मला फ्रेश आणि हे एकदम विषय मी ऐकला, तर मला बोलावं वाटलं ह्या विषयावर की थँक्यू खरंच भावना आणि म्हणजे पोहोचतात ते. थँक्यू धन्यवाद मॅडम. तुमच्यापासून खूप काही घेण्यासारखं आहे, खूप काही. थँक्यू रमेश मॅडम. हम्म. ओके. सो आज आपण ही जी रेकीचे 5 तत्व बघितलेले आहे. हा आपल्या जीवनाचा सार आणायचा आहे. का बरं आणायचं आहे? कैसे भी जिओ जिंदगी एक दिन खत्म होने दे. तर आज नव्या जोमाने आपल्या जीवनाला नव्या सकारात्मकतेसोबत आपण त्या नात्यांना जवळ करूया. आणि ज्यांच्या जो कुणीच नसेल ना, त्यांनी गार्डन मधलं एक झाड बघायचं आणि त्याला घट्ट मिठी मारायची रोज एकदा जाऊन, आणि त्याला थँक्यू म्हणायचं की येस, यू आर माय बेस्टी. बघा आयुष्यात कशा ऊर्जा येतात, कारण तेवढी शेवटी आपल्याला ऑक्सिजन देणारा तोच आहे. सो या पद्धतीने जे जे आपल्या जीवनात चांगलं आहे त्याच्यासाठी थँक्यू. थँक्यू मॅम. ऐकून घेता यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचं सेशन कसं वाटलं जरा शेअरिंग येऊ द्या ग्रुपमध्ये, म्हणजे मलाही एनर्जी येते उद्याचं सेशन अजून चांगला घेण्यासाठी. तर उद्या आपण बघणाऱ्या औरा, खूप मजा येणार आहे उद्याच्या सेशन मध्ये, कारण प्रॅक्टिकल सेशन आहे. तुम्ही कुठल्याही व्यक्तीचा आवरा बघायला शिकणार आहे, विदाऊट एनी टच स्कॅन करायला शिकणार आहे, आणि पॉझिटिव्ह और निगेटिव्ह एनर्जी आपल्या जीवनात कशी येते ते उद्याच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे. सो सी यू टुमॉरो. ओके. सो थँक्यू. भेटूया उद्या. शनिवार असला तरी क्लास आहे, नाही तर बाकीच्या स्टुडंटला माहिती आहे शनिवारी सुट्टी असते, पण उद्या आपला क्लास होणार आहे. सो थँक्यू. वेलकम.